केवडिया युनिव्हर्सिटीच्या रोबोडॉग घोटाळ्यात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण समोर आलंय। ज्या प्राध्यापिकेने कॅमेरा समोर मोठ्या अभिमानाने या रोबोटचं कौतुक केलं, त्याच प्राध्यापिका नेहा सिंग यांना आता बळीचा बकरा बनवलं जातंय का? 350 कोटींच्या गुंतवणुकीचा दावा करणाऱ्या युनिव्हर्सिटीने आपला चेहरा वाचवण्यासाठी एका महिलेचा वापर केलाय का? या प्रश्नांनी सध्या सोशल मीडियावर वादळ निर्माण केलंय। 19 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या माहितीनुसार प्राध्यापिका नेहा सिंग यांचं लिंक्डइन स्टेटस ओपन टू वर्क असं दिसतंय, ज्याचा अर्थ त्यांची नोकरी गेली आहे किंवा त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलंय। गंमत बघा, जेव्हा तो चीनी रोबोट स्वदेशी म्हणून मिरवला जात होता तेव्हा सर्व श्रेय युनिव्हर्सिटी घेत होती, पण जेव्हा चोरी पकडली गेली तेव्हा युनिव्हर्सिटीने सगळा दोष नेहा सिंग यांच्यावर ढकलला। त्यांना कमी माहिती असलेली ठरवून प्रशासनाने स्वतःचे हात झटकले आहेत। आश्चर्य म्हणजे नेहा सिंग या कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख आहेत, त्या काही AI तज्ञ नाहीये। मग 350 कोटींच्या प्रकल्पाची माहिती अधिकृतरित्या देण्याची जबाबदारी त्यांच्यावरच का सोपवण्यात आली? तुम्हाला काय वाटतं, नेहा सिंग यांना जाणीवपूर्वक अडकवलं गेलंय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।